सर्पदंशाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलेलं असेल। साप समोर आल्यानंतर अनेकांची भंबेरी उडते। अनेकदा सर्पमित्र समोर आल्यानंतर काहीही हालचाल न करता स्थिर उभं राहावं असा सल्ला देतात। मात्र साप समोर दिसला की अनेकांना आता आपला मृत्यू जवळ आल्याची भीती वाटते आणि मग त्यातून धावपळ किंवा त्याला मारण्याचे प्रयत्न केले जातात। पण तुम्हाला माहिती आहे का, साप जितका विषारी असतो तितकाच माणूसही विषारी असतो। जर माणसानं सापाचा चावा घेतला तर सापाचा मृत्यू होण्याची शक्यता असते। नेमकी अशीच एक घटना समोर आलेली आहे, ज्यामध्ये एका वर्षाच्या मुलानं चावा घेतल्यानं कोब्राचा मृत्यू झालेला आहे। एखाद्या लहान मुलासमोर कोब्रा आला तर घरातील सर्वच जण घाबरतील, पण लहान मूल असल्यानं त्याला तो साप आहे की खेळणं हे कळणार नाही। नेमकी अशीच घटना सध्या समोर आलेली आहे। यावेळी सापाला खेळणं समजून एका चिमुकल्यानं कोब्राचा चावा घेतल्यानं त्या कोब्राचाच मृत्यू झालाय। आता नेमकी ही घटना कुठे घडली आहे सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना घडलेली आहे बिहारमध्ये। या ठिकाणी सापाला खेळणं समजून एका चिमुकल्यानं कोब्राचा चावा घेतलेला आहे। मूल अंगणात खेळत असताना कोब्रा वारंवार त्याच्या हाताभोवती येत होता। यानंतर मुलानं त्या कोब्राचा चावा घेतलाय। मुलानं चावा घेतल्यानंतर कोब्राचा मृत्यू झालाय। गोविंदा असं या लहान मुलाचं नाव असून तो बेशुद्ध पडला होता। त्याला त्याच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार साप खूप जवळ आला होता, यामुळे कदाचित बाळाला त्रास होत असावा। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की मुलानं त्याचे दात सापाच्या आत रुतवले होते, ज्यामुळे सापाचा लगेचच मृत्यू झाला। काही तासानंतर गोविंदाची प्रकृती बिघडली। त्याच्या कुटुंबानं प्रथम त्याला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं, जिथून त्याला बेतिया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रेफर करण्यात आलं। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मूल सध्या स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय। मुलाची आजी मातोश्री देवी म्हणाल्या की गोविंदाची आई जवळच लाकूड गोळा करत होती, तेव्हा साप दिसला। साप बाहेर आला आणि मुलानं त्याला काहीतरी फेकून मारलं, यानंतर चावून मारलं। तो एक गेववान म्हणजेच कोब्रा होता। बाळ फक्त 1 वर्षाचा आहे असं देखील आजीबाई म्हणाल्यात।